मध्य रेल्वेवरच्या प्रवाशांना मोठा दिलासा। मुंबईकडे जाणाऱ्या स्लो लाईनवरचं काम वेळेआधीच पूर्ण। मुंबईकडे जाणाऱ्या धीम्या मार्गावरनं वाहतूक सुरू। मुंबईतल्या मेगा ब्लॉकमुळे पुण्यातनं मुंबईला जाण्यासाठी 40 अतिरिक्त एसटी बसेस। मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवरील फलाटांच्या विस्तारीकरणाच्या कामामुळे अनेक रेल्वे गाड्या रद्द। मध्य रेल्वेवरच्या ब्लॉकमुळे बेस्टकडनं अतिरिक्त बसेस चालवल्या जातात। सीएसएमटी ते भायखळा, धारावी, दादर, कुलाबा ते वडाळा या स्थानकादरम्यान इतर 9 मार्गांवरती 55 अतिरिक्त बसेस। मुंबईमध्ये मध्य रेल्वेवर आजपासून रविवार दुपारपर्यंत विशेष मेगा ब्लॉक। लोकलच्या एकूण 930 फेऱ्या रद्द। आज ठाणे रेल्वे स्थानकात 63 तासांचा ब्लॉक। प्रवाशांची गैरसोय होऊ नये म्हणून एसटी महामंडळ कुर्ला नेहरू नगर, परळ आणि दादर स्थानकातनं ठाण्यासाठी 50 अतिरिक्त गाड्या चालवणार। मेगा ब्लॉक दरम्यान नोकरदार वर्गाला सुट्टी किंवा वर्क फ्रॉम होम जाहीर करावं। शिवसेनेच्या प्रवक्त्या ॲडव्होकेट सुशीबेन शहा यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी। मध्य रेल्वेवरती सुरू झालेल्या मेगा ब्लॉकमुळे कुर्ला रेल्वे स्थानकावर प्रचंड गर्दी। लोकल फेऱ्या रद्द झाल्यामुळे प्रवासी हैराण। मेगा ब्लॉकमुळे राज्य निवडणूक आयोग कर्मचारी अधिकाऱ्यांना मुभा। कर्मचाऱ्यांना कार्यालयात येणं कठीण, त्यामुळे जे कर्मचारी गैरहजर असतील त्यांची रजा कापली जाणार नाही, तर आज सुट्टी झाली तर इतर दिवशी ही सुट्टी भरून काढावी लागेल। ठाणे रेल्वे स्थानकावरील प्लॅटफॉर्म क्रमांक 4 वरून बंद केलेली वाहतूक पुन्हा सुरू। कल्याणवरनं मुंबईच्या दिशेने जाणारी धीमी लोकल मार्ग हा मोकळा। मुलुंड ऐरोली मार्गावरती वाहतूक कोंडी। ट्रेलर घसरल्यामुळे मुंबईकडनं ऐरोली उत्तरेकडे जाणारी वाहतूक संथ गतीनं। मध्य रेल्वेवरील जम्बो ब्लॉकच्या पार्श्वभूमीवर पूर्व द्रुतगती महामार्गावर वाहतूक कोंडी। मुलुंड ते कांजूरमार्ग दरम्यान पूर्व द्रुतगती महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा। मुंबईतील जम्बो मेगा ब्लॉकबाबत रेल्वे प्रशासनानं आधीच पूर्वकल्पना द्यायला हवी होती, तसंच सर्व प्रवासी संघटनांसोबत बैठक घेऊन चर्चा करायला हवी होती। मध्य रेल्वे महासंघ प्रवासी संघटनेच्या सरचिटणीस लता अरगडे यांची प्रतिक्रिया। विरार ते वैतरणा दरम्यान शनिवारी मध्यरात्री ते रविवार पहाटेपर्यंत पश्चिम रेल्वेवरती ब्लॉकमुळे 2 जूनला काही रेल्वे गाड्या रद्द असतील। पुण्याचे जिल्हाधिकारी सुहास दिवसेंची मतमोजणीच्या आधीच बदली करा। सुहास दिवसे राजकीय प्रभावातनं काम करतात। खेडचे प्रांताधिकारी आणि सहाय्यक निवडणूक अधिकारी जोगेंद्र कट्यारे यांची निवडणूक आयोगाकडे मागणी। हॉटेलच्या ओपन टेरेसवरती मद्य पुरवल्यास कारवाई होणार। तसंच शहरी भागात रात्री 1:30 वाजेपर्यंत तर ग्रामीण भागात रात्री 11 वाजेपर्यंतच आस्थापनं सुरू ठेवण्याच्या सूचना। पुणे हिट अँड रन प्रकरणानंतर उत्पादन शुल्क विभागाची पब आणि बारवर करडी नजर। सीसीटीव्हीच्या मदतीनं राज्य उत्पादन विभागाचे अधिकारी बार आणि रेस्टॉरंटवरती नजर ठेवणार। डॉक्टर अजय तावरे, डॉक्टर श्रीहरी हलनूर आणि अतुल घटकांबळे यांना 5 जूनपर्यंत पोलीस कोठडी। तिघांची पोलीस कोठडी वाढवून देण्याची पोलिसांनी केली होती मागणी। अगरवाल कुटुंबाचं महाबळेश्वरमधील पंचतारांकित हॉटेल प्रकरण। सुरेंद्र कुमारच्या नावे असलेल्या बारचा परवाना रद्द करत हा बार सील झालाय। राज्य उत्पादन शुल्क विभागाची कारवाई। पुणे अपघात प्रकरणी अल्पवयीन मुलाला वाचवण्यासाठी डॉक्टर अजय तावरेंचा प्लॅन। अल्पवयीन मुलाशी मिळते जुळते ब्लड ग्रुप असलेल्या तिघांचं ब्लड सॅम्पल घेऊन ससूनमध्ये तपासणीसाठी पाठवलं। आज आणि उद्या मुंबईसह उपनगरात हलक्या पावसाची शक्यता। भारतीय हवामान खात्याचा अंदाज। कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातही पावसाचा अंदाज। विदर्भ आणि मध्य महाराष्ट्रातील काही ठिकाणी तुरळक पावसाची शक्यता। संपूर्ण मुंबईत कालपासून 5% पाणी कपात लागू, तर 5 जूनपासून 10% पाणी कपातीचा निर्णय। मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या 7ही धरणांमध्ये 8% पाणीसाठा शिल्लक। पाणी जपून वापरा, पालिकेचं आवाहन। शिक्षकांच्या बदलीचा मार्ग अखेर मोकळा।
नियमावलीतील सुधारणेनंतर निर्णय 1 डिसेंबर 2022चा GR उच्च न्यायालयाकडून रद्द. RT प्रवेशासाठीची आजची शेवटची संधी. 1,05,089 जागांवरील प्रवेश प्रक्रिया आज संपणार. आतापर्यंत या प्रवेशासाठी 2,12,715 अर्ज दाखल. मुंबई शहर आणि उपनगरात पावसाळ्यापूर्वीची रस्त्यांची कामं अपूर्ण. मात्र मुंबईतील रस्ते कामांची मुदत उद्या संपणार. पालिका कोणती कारवाई करणार याकडे लक्ष. नाशिक शिक्षक मतदारसंघासाठी विवेक कोल्हे आज उमेदवारी अर्ज भरतील. विवेक कोल्हे कोपरगावच्या भाजपच्या माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांचे सुपुत्र आहेत. डॉक्टर पायल तडवी आत्महत्या प्रकरणात 3ही आरोपी महिला डॉक्टरांचा दोषमुक्तीचा अर्ज न्यायालयानं फेटाळला. 5 वर्षांनंतर मुंबई सत्र न्यायालयाचा निर्णय. डॉक्टर अंकिता खंडेलवाल, डॉक्टर हेमा आहुजा आणि डॉक्टर भक्ती मेहर यांच्यावर प्रत्येकी 25,000 रुपयांचा दंड. पुण्यातील टिळक रस्त्यावर कालीचरण विरोधात शरद पवार गटाचं आंदोलन. कालीचरणनं स्त्रियांविरोधात केलेल्या वादग्रस्त वक्तव्याविरोधात कार्यकर्ते आक्रमक. नागपूरमध्ये 1 वर्षापूर्वी तयार केलेले सिमेंट रोड ओव्हरब्रिजच्या कामासाठी पूर्णपणे खोदून काढले. वर्धमान नगर ते कळमना मार्केटला जोडण्यासाठी चिखली लेआउट परिसरामध्ये ओव्हरब्रिज तयार होतोय. कोराडी औष्णिक विद्युत केंद्रातील 660 मेगावॅटचा एक संच बंद. अचानक विजेची मागणी वाढल्यास वीजपुरवठ्यावरती परिणाम होण्याची भीती. गुप्तधनाच्या हव्यासापोटी मध्यरात्री शेत शिवारात फिरणाऱ्या 6 जणांना शेतकऱ्यांनी पकडलं. छत्रपती संभाजीनगरच्या कन्नड तालुक्यातल्या डोंगर गावातली घटना. भुसावळ गोळीबार प्रकरणातील मुख्य संशयित आरोपीला नाशिक पोलिसांकडून अटक. नाशिकच्या दारव्हा परिसरात सापळा रचून पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतलं. नाशिकच्या मनमाड येथील युनियन बँक FD घोटाळा प्रकरणी ठेवीदारांना दिलासा. आमदार सुहास कांदेंनी दाखल केलेल्या फिर्यादीमुळे आणि पाठपुराव्यामुळे ठेवीदारांचे पैसे परत मिळाले. नागपूरच्या वाडी हिंगणा रोडवरील बायोडायव्हर्सिटी पार्कमध्ये आग. इथे ससा, हरिण, रानडुक्कर आणि बिबट्या असे प्राणी आणि पक्ष्यांच्या शेकडो प्रजाती आढळून येतात. आज कन्याकुमारीमध्ये पंतप्रधान मोदींच्या ध्यानधारणेचा दुसरा दिवस. विवेकानंद रॉक मेमोरियलमध्ये पंतप्रधान ध्यानात मग्न. 48 तासात इंडिया आघाडी पंतप्रधान पदाचा चेहरा जाहीर करणार. काँग्रेसचे नेते जयराम रमेश यांचं मोठं विधान. सर्वाधिक जागा मिळतील त्या पक्षाचाच इंडिया आघाडीत पंतप्रधान पदावरती दावा असेल. काँग्रेसचे नेते जयराम रमेश यांचं वक्तव्य. लोकसभा निवडणूक निकालापूर्वी भाजपची आज दुपारी पक्ष मुख्यालयात महत्त्वाची बैठक. JP नड्डा यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडेल. या बैठकीला राष्ट्रीय सरचिटणीस उपस्थित असतील. लोकसभा निवडणुकीच्या 7 राज्यांमधील 57 मतदारसंघांमध्ये उद्या मतदान. निवडणुकीच्या अंतिम टप्प्यात 904 उमेदवार रिंगणार. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाराणसी मतदारसंघातही उद्या मतदान. तर हिमाचल प्रदेशातील मंडीतील भाजप उमेदवार अभिनेत्री कंगना रनौत यांचंही भवितव्य मतदान यंत्रात बंद होणार. सीमेजवळ चीनच्या पुन्हा कुरापती. सिक्कीमपासून 150 किलोमीटर अंतरावर चीनची लढाऊ विमानं तैनात. शिगातचे एअरबेसवरती J-20 स्टेल्थ लढाऊ विमानं तैनात. लैंगिक शोषणाच्या आरोपाखाली JDSचे निलंबित खासदार प्रज्वल रेवण्णा यांना SIT कडून अटक. आज न्यायाधीशांसमोर रेवण्णा यांना हजर केलं जाण्याची शक्यता. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.